नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जिल्हा परिषद भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 पाहणार आहोत. आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते IBPSच्या पॅटर्न प्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर नुसार निवडलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी ठरतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन आलेला असाल तर तुम्ही सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. आता पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 1, गड आला पण सिंह गेला हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? मित्रांनो, वाक्यातील विधानांनुसार वाक्याचे 3 प्रकार पडतात. एक असते केवल वाक्य, दुसरं असतं संयुक्त वाक्य आणि तिसरं असतं मिश्र वाक्य. तर यापैकी केवल वाक्यामध्ये काय असतं तर एकच उद्देश आणि एकच विधेय असतं आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं तर 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतील तर तेव्हा संयुक्त वाक्य असतं. आणि मिश्र वाक्य केव्हा असतं तेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात तेव्हा त्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. मित्रांनो, या ठिकाणी गड आला आणि सिंह गेला ही 2 वाक्य पण या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन बी, संयुक्त वाक्य. तर मित्रांनो, पण हे कोणत्या प्रकारचा अव्यय आहे तर हे एक न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. तर समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असतात, विकल्पबोधक असतात, न्यूनत्व असतात, त्याचबरोबर परिणामबोधक उभयान्वयी अव्यय देखील असतात. तर मित्रांनो, या प्रधानत्व सूचक अव्ययांचा वापर वाक्यामध्ये झाला तर ते वाक्य कोणतं असतं? संयुक्त वाक्य असतं. प्रश्न क्रमांक 2, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? मित्रांनो, महात्मा गांधींचा वध 1948 साली झाला. त्यानंतर गांधींच्या अनुयायांनी काय केलं तर सर्वोदय समाज स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार 1951 ला एप्रिलमध्ये सर्वोदय समाजाचे 3रे अधिवेशन झाले आणि यामध्ये विनोबा भावेंनी सर्वात पहिल्यांदा भूदान करण्याची मागणी केली. म्हणजे याचे जनक कोण आहेत? विनोबा भावे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. आणि या चळवळीसाठी सर्वात पहिल्यांदा कोणी जमीन दिली मित्रांनो? तर या चळवळीला सर्वात पहिल्यांदा जमीन दिली होती व्ही रामचंद्र रेड्डी. रामचंद्र रेड्डी यांनी सुरुवातीला 100 एकर जमीन भूदान चळवळीमध्ये दिलेली होती. लक्षात ठेवा, रामचंद्र रेड्डी. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या चळवळीची सुरुवात कोणत्या गावातून झाली असं विचारलं जाऊ शकतं. तर 18 एप्रिल 1951 ला, तारीख पण लक्षात ठेवा, 18 एप्रिल 1951 ला आंध्र प्रदेशमधील, जे की आता तेलंगणामध्ये आहे, त्याच्या नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावामधून भूदान चळवळीला सुरुवात झाली. प्रश्न क्रमांक 3, वैष्णवीने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, वैष्णवी हा कर्ता आहे, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचले हे क्रियापद आहे. आणि आपल्याला काय पाहायचं आहे? सर्वात सोप्या पद्धतीने आपण कर्म, कर्ता यानुसार कर्मणी किंवा कर्तरी प्रयोग ओळखत असतोय. तर या ठिकाणी जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्मानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार बदललं नाही तर भावे प्रयोग. तर या ठिकाणी वैष्णवी ही एक मुलगी आहे. या ठिकाणी मुलींच्या गटाने म्हणजे मुलींनी पुस्तक वाचले, या ठिकाणी वाचले हे क्रियापद आहे असं राहील. याविरुद्ध लिंग बदललं तर वैष्णवीच्या जागी आपण अभिजित घेतलं. जर आपण असं म्हणालो की अभिजितने पुस्तक वाचले तर या ठिकाणी वाचले हे क्रियापद आहे असं राहील. म्हणजे कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत नाहीये. म्हणजे आता आपण पुस्तक म्हणजेच कर्माचं लिंग किंवा वचन बदलून पाहूया. कर्माचं वचन बदललं, पुस्तकाचं अनेक पुस्तके केले, तर वैष्णवीने पुस्तके वाचली, वाचले तर वाचली असं होईल. म्हणजे या ठिकाणी कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता प्रयोग असेल? ऑप्शन सी, कर्मणी प्रयोग. मित्रांनो, प्रयोग ओळखताना विभक्ती प्रत्ययावरून ओळखण्यापेक्षा ही पद्धत सोपी आहे. प्रश्न क्रमांक 4, सेवा क्षेत्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील टिंब क्षेत्र होय. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अर्थव्यवस्थेची 3 क्षेत्र आपल्याला माहित आहेत, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. तर यापैकी प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र आहेत ते निर्माण क्षेत्र आहेत. प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, पशुपालन, मासेमारी इत्यादीचा समावेश होतो. तर द्वितीय क्षेत्रामध्ये उत्पादन, प्रक्रिया व बांधकाम यांचा समावेश असतो. तर तृतीय क्षेत्रामध्ये सेवांचा समावेश होतो. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? सेवा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र आहे. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5, खालील पर्यायातून विसंगत असणारा शब्द ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, मनीषा, आस आणि आकांक्षा या सर्वांचा अर्थ एकच आहे, परंतु सुषमाचा अर्थ हा नाहीये. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6,
56, 32, 48, 42 आणि x या संख्येची सरासरी 43 येते, तर x ची किंमत किती? मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे, सरासरी दिलेली आहेत आणि 4 संख्या दिलेल्या आहेत आणि 5वी संख्या काढायची आहे. मग या ठिकाणी पहा 43 गुणिले 5 करायचं म्हणजे आपल्याला या संख्यांची एकूण बेरीज मिळेल. 43 गुणिले 5 किती होत आहे? 215. या संख्यांची एकूण बेरीज आहे 215. मग आपल्याला काय करायचं आहे, 215 मधून या 4 संख्यांची बेरीज वजा करायची आहे. म्हणजे 215 वजा 56 अधिक 32 अधिक 48 अधिक 42 बरोबर किती? 178. 215 अधिक 215 वजा 178 बरोबर किती होणार आहे? बरोबर होतं 37. ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो जर पद्धत समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला त्याबद्दल विचारू शकता. प्रश्न क्रमांक 7. ही इन्सिस्टेड डॉट डॉट सीइंग द डॉक्युमेंट्स. मित्रांनो इन्सिस्ट म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीसाठी पाठीमागे लागणे किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी आग्रह करणे. मग या ठिकाणी इन्सिस्टेड ऑन असतं, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन ए, ही इन्सिस्टेड ऑन सीइंग द डॉक्युमेंट्स. प्रश्न क्रमांक 8. एका विद्यार्थ्याने एका परीक्षेत 25 पैकी 20 प्रश्न सोडवले. बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कापले जातात. या परीक्षेत त्याला 50 गुण मिळाले, तर त्याची किती उत्तरे चुकली आहेत? मित्रांनो हे 25 सोडून द्या. या ठिकाणी त्याने 20 प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याला 50 गुण मिळालेले आहेत. लक्षात ठेवा, जर 20 प्रश्न सोडवले तर त्याला किती गुण मिळाले होते? 20 गुणिले 4 बरोबर त्याला 80 गुण मिळायला पाहिजे होते, परंतु मिळालेले किती आहेत? 50 आहेत. म्हणजे या दोन्हीमध्ये फरक किती आहे? 30चा फरक आहे. 30चा फरक आहेच. मग आपल्याला आता काय पाहायचं आहे की प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी किती गुण कमी होणार आहेत. मित्रांनो प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कापले जातील, परंतु आपण या ठिकाणी 20 प्रश्नांचे गुण या ठिकाणी 80 पकडलेले आहेत. म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या विद्यार्थ्याचे 4 अधिक 2 म्हणजे असे एकूण 6 गुण कमी होणार आहेत. आणि या 6 ने 30ला भागलं, कारण 30 गुण कमी झालेले आहेत ना, म्हणजे 30ला 6 ने भागले तर उत्तर काय होईल? 6 35 म्हणजे ऑप्शन सी 5 हे आपलं उत्तर असेल. त्याची 5 उत्तरे चुकली. आता आपण हे पडताळून पाहूया. त्याने बरोबर किती सोडवले? मग त्याने बरोबर सोडवले 15. 15 गुणिले 4 बरोबर त्याला मिळाले 60 गुण. आता नंतर 5 उत्तरे चुकलेली आहेत, म्हणजे त्याचे 5 गुणिले 10 गुण कमी झाले आहेत. 60 वजा 10 बरोबर 50. म्हणजे त्याला 50 गुण मिळालेले आहेत का? हो बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9. माजलगाव येथे बांधण्यात आलेले धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो माजलगाव धरण हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. रोग निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे याला टिंबटिंब म्हणतात. मित्रांनो जेव्हा शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा म्हणजे पेशीचा तुकडा किंवा ऊतीचा तुकडा काढून घेतला जातो आणि त्याची तपासणी केली जाते, तर त्याला बायोप्सी असं म्हटलं जातं. ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. मग एंजिओप्लास्टी म्हणजे काय असतं, तर याद्वारे रक्तवाहिन्या दुरुस्त केल्या जातात. रक्तवाहिन्यांचं स्वरूप बदलण्यासाठी या प्रक्रियेचा वापर केला जातो. एलिझास टेस्ट म्हणजे काय? मित्रांनो याद्वारे शरीरामधील अँटीबॉडीचं प्रमाण मोजलं जातं. आणि वेस्टर्न ब्लॉट टेस्टने एखादी व्यक्ती जर HIV पॉझिटिव्ह असेल तर त्याचं कन्फर्मेशन केलं जातं. प्रश्न क्रमांक 11. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे टिंबटिंब. मित्रांनो मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व म्हणजे काय असतं? सूत्र. ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. चतुर या शब्दाच्या विशेषणाचा प्रकार ओळखा. मित्रांनो चतुर हा शब्द एक विशेषण आहेच आणि त्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. चतुर हा शब्द चातुर्य या नामापासून बनलेला आहे आणि या ठिकाणी हा एखाद्यातील चतुरपणा म्हणजे एखाद्यातील गुण दर्शवतो. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर काय असेल? ऑप्शन डी गुणविशेषण. चतुर हा शब्द गुणविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 13. दॅट विच कॅनॉट बी करेक्टेड. मित्रांनो या ठिकाणी पहा 2 शब्द महत्वाचे आहेत, इनकरेजिबल आणि इनडिलिबल. इनकरेजिबल म्हणजे काय? मित्रांनो जे दुरुस्त करता येणार नाही असे, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन ए. परंतु या ठिकाणी इनडिलिबल म्हणजे काय असतं की जे खोडता येणार नाही असं. अनइंटेलिजिबली म्हणजे काय? समजण्यास अवघड असं. आणि एलिजिबल म्हणजे काय? तर वाचण्यास अवघड असं. प्रश्न क्रमांक 14. चूज द करेक्ट स्पेलिंग. मित्रांनो या ठिकाणी ओमिटेडचं करेक्ट स्पेलिंग सांगायचं आहे. काय असणार आहे? OMITTED ओमिटेड. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15. चूज द करेक्ट अँटोनिम. अबंडन्स. मित्रांनो अबंडन्स म्हणजे काय?
एखादी गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे म्हणजे अबंडन्स. याच्या विरुद्ध काय असेल तर स्कार्सिटी म्हणजे एखादी गोष्ट खूप कमी प्रमाणात किंवा एखाद्या गोष्टीची अनुपलब्धता असणे म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16. चूज द अँटोनिम ऑफ द वर्ड फ्रिक्वेंट. मित्रांनो, फ्रिक्वेंट म्हणजे काय? काही काळाने पुनरावृत्ती होणारी गोष्ट, काही ठराविक काळाने पुनरावृत्ती होईल अशी गोष्ट. आणि याच्या विरुद्ध काय असेल? एखादी रेअर गोष्ट जी कधी कधी घडत असेल म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17. पुढील संख्यांचे मध्यमान किती येईल? मित्रांनो, मध्यमान शब्द वाचून गोंधळून जाऊ नका. मध्यमान म्हणजे काय असतं तर सरासरी असते. या संख्यांची सरासरी काय येईल? संख्या किती आहेत? 1 2 3 4 5 6 म्हणजे या संख्यांची बेरीज भागिले 6 केल्यानंतर आपल्याला याचं मध्यमान म्हणजे सरासरी मिळेल. यांची बेरीज किती होणार आहे? परीक्षेवेळी तुम्हाला पान दिलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही बेरीज करून पाहू शकता. बेरीज होईल 2334 आणि याला भागिले 6 केल्यानंतर काय मिळतं? 389 म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. 1700 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 रुपये दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल? मित्रांनो, या ठिकाणी सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे. सरळ व्याजाचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 म्हणजे मदक भागिले 100. म्हणजे या ठिकाणी पाहूया 1600 गुणिले 15 गुणिले 3 भागिले 100. आता हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य गेले. 16 गुणिले 15 गुणिले 3 बरोबर किती होईल? 16 गुणिले 15 बरोबर 240 आणि गुणिले 3 240 गुणिले 3 बरोबर 720. डी हे आपलं उत्तर असेल. 1600 रुपयांचे 3 वर्षांनी 15% दराने 720 रुपये इतके व्याज होईल. या ठिकाणी आपण सरळ व्याज काढलेले. काही ठिकाणी चक्रवाढ व्याज देखील काढायला सांगितलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 19. पिक आउट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू जेंडर. ए कॉक हेन म्हणजे कोंबडा कोंबडी, सी फादर मदर म्हणजे आई वडील, डी हजबंड वाईफ म्हणजे पती पत्नी आणि ऑक्स बुल बी हे चुकलेलं आहे. बुल आणि ऑक्स याचा अर्थ एकच असतो. बुल म्हणजे बैल, ऑक्स म्हणजे बैल. याच्या विरुद्ध काय असायला होतं? ऑक्स किंवा बुल विरुद्ध काऊ असं असायला होतं म्हणजे बी हे आपलं उत्तर असेल. ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 20. टिंबटिंब यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयकाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, या ठिकाणी पहा, राजा राम मोहन रॉय यांना पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयकाचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जाते. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे? मित्रांनो, पॅगोडा हे बौद्ध धर्मियाचे ध्यान केंद्र किंवा प्रार्थना स्थळ असते म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. जगातील विविध देशांमध्ये विविध आकारातील पॅगोडा पाहायला मिळतात. त्यापैकी म्यानमारमधील पॅगोडा जगप्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर भारतातील आणि त्यातच महाराष्ट्रातील मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा जे की गोराई येथे आहे हे देखील प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 22. चूज द करेक्ट स्पेलिंग. मित्रांनो, गायडन्सचे योग्य स्पेलिंग काय आहे? GUIDANCE. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. ही सेल्डम इंडल्जेस डॉट डॉट ड्रिंकिंग. मित्रांनो, इंडल्जेस म्हणजे काय तर एखाद्या आवडत्या गोष्टीमध्ये रममाण होणे किंवा एखाद्या आवडत्या गोष्टीमध्ये किंवा स्वतःला एखाद्या आवडत्या गोष्टीमध्ये झोकून देणे. म्हणजे या ठिकाणी एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर या ठिकाणी इन येईल. ही सेल्डम इंडल्जेस इन ड्रिंकिंग. ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. पुढे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. ऐहिक. मित्रांनो, ऐहिक म्हणजे काय? ऐहिक म्हणजे या लोकातील, इह लोकातील आणि त्याच्या विरुद्ध काय असेल? परलोकातील म्हणजे 4 डी पारलौकिक हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, हा प्रश्न आपण MPSC साठी पाहिला, तलाठी भरतीसाठी पाहिला आणि यावर प्रश्न देखील आलेले आहेत. तर राष्ट्रीय युवा दिन हा दरवर्षी 12 जानेवारीला साजरा केला जातो. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. का केला जातो? तर स्वामी विवेकानंद यांची जयंती ही या दिवशी असते आणि यांच्या जयंतीनिमित्तच राष्ट्रीय युवा दिवस हा साजरा केला जातो. आता यांचा जन्म कधी झाला होता मित्रांनो? 12 जानेवारी 1863 ला आणि मृत्यू हा 4 जुलै 1902 ला झालेला होता. तर मित्रांनो, हा राष्ट्रीय युवा दिवस कधीपासून साजरा केला जातो असा प्रश्न येऊ शकतो. तर 1984 ला भारत सरकारने याची घोषणा केली आणि 1985 पासून
राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली? म्हणजे या ठिकाणी पहा, पहिला राष्ट्रीय युवा दिन हा 1985 ला साजरा केला गेला होता. प्रश्न क्रमांक 26, दामिनीचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, दामिनी म्हणजे वीज या अर्थाने आपण घेतो आणि यासाठी समानार्थी शब्द कोणता आलेला आहे? चपला. त्याचे इतर समानार्थी शब्द आहेत वीज, बिजली, चपला, विद्युतता, दामिनी किंवा सौदामिनी. आणि आत्मजा म्हणजे मुलगी, कन्या, तनुजा, सुता, दुहिता, तनया इत्यादी. प्रश्न क्रमांक 27, 15% नफा घेऊन एक वस्तू 92 रुपयास विकली जाते. जर ती वस्तू 100 रुपयास विकल्यास किती नफा होतो? मित्रांनो, या ठिकाणी पहा, 15% नफा घेतलेला आहे म्हणजे वस्तूची किंमत किती होती? 115%. 115% बरोबर किती आहे? 92 आहे. म्हणजे 100% बरोबर किती हे आपल्याला काढायला लागेल. 100% बरोबर आपण x मानूया. मग आपण आता यासाठी एक सूत्र मांडूया. काय मांडायचं सूत्र आहे? जेव्हा किंमत 92 रुपये असेल तेव्हा ती 115% असेल, बरोबर. जेव्हा किंमत x असेल तेव्हा ती 100% असेल. म्हणजे आपल्याला एकूण वस्तूची 100% किंमत काढायची आहे. त्यावरून आपण 100 रुपयाला विकल्यास नफा किती होईल ते काढणार आहोत. मग मित्रांनो, या ठिकाणी काय करूया, हे 100 इकडे जाईल आणि 92 ला गुणिले होईल. म्हणजे 92 गुणिले 100 भागिले 115 बरोबर काय होईल? x होईल. म्हणजे यांचा आता बेरीज आता यांचा भागाकार किती होईल मित्रांनो? 92,000 भागिले 115 बरोबर 80. म्हणजे वस्तूची मूळ किंमत किती होईल? x बरोबर 80. आता x बरोबर 80 असेल तर 100 रुपयाला विकल्यावर किती नफा होईल? वस्तूची खरी किंमत आहे 80 रुपये आणि ती 100 रुपयाला विकली तर किती नफा होईल? 100 वजा 80 बरोबर 20. आता आपल्याला 20 रुपये नफा होईल. हा 20 रुपये नफा हा 80 रुपयाचे किती टक्के आहे आपल्याला काढलं की आपल्याला 100 रुपयाला वस्तू विकल्यास किती नफा होईल ते मिळेल. म्हणजे आपण काय करूया, या ठिकाणी 20/80 गुणिले 100 बरोबर आपल्याला शेकडा नफा मिळेल. आता या ठिकाणी काय होईल? शून्याला शून्य जाईल. मग आता काय करूया, 200 भागिले 8 बरोबर x म्हणजे नफा, शेकडा नफा. मग या ठिकाणी 25/8 होतं म्हणजे शेकडा 25% नफा झालेला आहे. ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. जर ती वस्तू 100 रुपयाला विकली तर शेकडा 25% नफा होईल. प्रश्न क्रमांक 28, पुढील समास ज्या शब्दात आहे तो शब्द ओळखा. बहुव्रीही समास. मित्रांनो, या ठिकाणी पहा, मीठ भाकर याचा विग्रह कसा होतो? मीठ भाकरी व इतर पदार्थ. म्हणजे हा समास कोणता असेल? समाहार द्वंद्व समास. मुखचंद्राचा विग्रह काय होईल? मुखचंद्राचा विग्रह असेल चंद्रासारखे मुख. हा शब्द एक तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह असा याचा विग्रह होतो. म्हणजे हा एक द्विगु समासाचं उदाहरण आहे. चौथा कोणता आहे? जितेंद्रिय, म्हणजे जिंकली आहेत इंद्रिय ज्याने असा तो. या ठिकाणी दोन्ही पदांऐवजी तिसऱ्या पदाचा बोध होतोय. म्हणजे या ठिकाणी बहुव्रीही समास असेल. म्हणजे आपलं उत्तर असेल डी. जितेंद्रिय हा शब्द बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 29, पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग टिंबटिंबसाठी होतो. मित्रांनो, पायरोमीटर हे एक रिमोट सेन्सिंग उपकरण आहे आणि याचा वापर दूरच्या वस्तूंचे तापमान मोजण्यासाठी किंवा अतिउच्च तापमान मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी, उच्च तापमान मोजण्यासाठी. प्रश्न क्रमांक 30, एका संख्येच्या 20% मधून 20 वजा केल्यास 20 उरतात, तर ती संख्या कोणती? आता मित्रांनो, या ठिकाणी जास्त काही करायचं नाहीये. एखाद्या संख्येच्या 20% मधून 20 वजा केले तर 20 उरतात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उलट जायचं आहे. आता 20 वजा केलेले आहेत तर 20 उरलेले आहेत. तर ह्या 20 मध्ये हे 20 मिळाले, किती झाले? 40. आणि हे 40 काय आहेत? तर एका संख्येचे 20% आहेत. एका संख्येचे 20% बरोबर 40 असतील. म्हणजे x गुणिले 20/100 बरोबर 40 असतील. तर काय होईल? तर या ठिकाणी 20 आणि 100 उलटवून तिकडे जाईल. म्हणजे x बरोबर 40 गुणिले 100 भागिले 20 असं होईल. 20 × 20, 20 × 2 = 40. 2 गुणिले 100 बरोबर किती होतं? 200 होतं. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 31, एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर आणखी 2 खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल? मित्रांनो, या ठिकाणी काही जास्त करायचं नाही. कोणतेही सूत्र वापरायचं नाहीये. मित्रांनो, हे गणित फक्त वाचताना मोठं वाटतंय.
या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सूत्र वापरायचं नाहीये. काय करायचं आहे, 8 खड्डे खोदायला 2 तास लागले म्हणजे किती मिनिटं लागली, 120 मिनिटं लागलेली आहेत. म्हणजे एका खड्ड्याला खोदायला किती वेळ लागला यासाठी आपल्याला काय करायला लागेल, याला 8 ने भागायला लागेल. 120 भागिले 8 बरोबर किती होतं, तर 15. 15 8 20 असे, म्हणजे एक खड्डा खोदायला 15 मिनिटं लागली. 2 खड्डे खोदायला किती वेळ लागेल, 15 गुणिले 2 30 मिनिटं लागेल ना. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. एवढं सोपं असेल, फक्त वाचताना थोडं अवघड वाटेल. प्रश्न क्रमांक 32. एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाल्याने आवश्यक गुणापेक्षा 30 गुण कमी मिळून तो नापास झाला. दुसऱ्या विद्यार्थ्याला 42% गुण मिळाल्याने त्याला आवश्यक गुणांपेक्षा 42 गुण अधिक पडले. तर उत्तीर्ण होण्यासाठी किमान किती टक्के गुण मिळणे आवश्यक होते आणि एकूण परीक्षा किती गुणांची होती. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आपण पर्यायाकडून प्रश्नाकडे जायचं आहे, पर्यायाकडून उत्तराकडे जायचं आहे. मग या ठिकाणी आपण एकूण 600 गुण होते असं धरूया. 600 गुण असतील तर त्याला किती गुण आवश्यक होते, त्याला गुण आवश्यक किती होते, तर 600च्या 30% पेक्षा आणखी 30 गुण आवश्यक होते. म्हणजे किती गुण आवश्यक होते आपण काढूया. 600 30% किती असतं, 600 गुणिले 30 भागिले 100. 600 गुणिले 30 भागिले 100. शून्याला शून्य गेले, त्याला शून्य गेले. 6 गुणिले 30 बरोबर 6 18. 180 गुण त्याला मिळालेले आहेत. परंतु त्याला पास व्हायला किती गुण हवे होते, त्याला पास व्हायला 180 अधिक 30 बरोबर 210 गुण आवश्यक होते. मग आता आपण काय करूया, 210 हे 600चे किती टक्के भरतात हे पाहूया. म्हणजे 210 भागिले 600 गुणिले 100 केलं काय होईल, शून्याला शून्य जातील, 6 18 राहिलं 3 आणि 6 25 म्हणजे 35% गुण त्याला आवश्यक होते. म्हणजे हे उत्तर बरोबर असेल. 600 गुणापैकी 35% गुण मिळाल्यावर तो पास होऊ शकला असता, परंतु त्याला मिळालेले नाहीत. ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी खूप मोठ्या सूत्रांचा वापर करून आपल्याला सोडवता आला, परंतु आपण डायरेक्ट पर्यायाकडून उत्तराकडे जाऊया, कारण कमीत कमी वेळात आपल्याला उत्तर सोडवता आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पर्यायासाठी आपण तसं करून पाहायचं. प्रश्न क्रमांक 33. माझ्याकडे 10 रुपये आहेत. माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेशकडील पैशाच्या निमपट असते. तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पहा, माझ्याकडे 10 रुपये आहेत, परंतु माझ्याकडे 3 रुपये कमी असते. म्हणजे माझ्याकडे 7 रुपये असते, तर ते गणेशकडील पैशाच्या निमपट असते. म्हणजे गणेशकडे किती पैसे असते, 7 गुणिले 2 बरोबर 14. गणेशकडे 14 रुपये असते. मग आता गणेशकडे गणेशकडे 14 रुपये आहेत, तर गणेशकडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक असतील, तर 14 वजा 10 बरोबर 4 रुपये अधिक असतील. गणेशकडे 14 आहेत आणि माझ्याकडे 10 आहेत, म्हणजे 4 रुपये अधिक आहेत. प्रश्न क्रमांक 34. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग एक्सप्रेशन नॉट फिट टू बी चोजन. मित्रांनो, या ठिकाणी पहा, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी निवडले जाण्यासाठी अपात्र यासाठी कोणता शब्द आलेला आहे, इनएलिजिबल. ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. इनएडिबल म्हणजे काय, एखादी गोष्ट न खाण्यासारखी असेल तर तिला इनएडिबल असं म्हटलं जाईल, म्हणजे अखाद्य असं म्हटलं जाईल. एलिजिबल म्हणजे काय, तर वाचण्यास अवघड. आणि इनक्रेडिबल म्हणजे काय, तर अविश्वसनीय गोष्ट. प्रश्न क्रमांक 35. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ ओळखा. मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, म्हणजे ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. एकाएकी होणारा बदल. मित्रांनो, एकाएकी म्हणजे अचानक होणारा बदल, याला आपण काय म्हणतो, तर क्रांती म्हणतो, म्हणजे ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. परंतु जो बदल हळूहळू होत जाईल आणि दीर्घकाळ टिकेल त्याला काय म्हटलं जातं, उत्क्रांती असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्रात टिंबटिंब हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात. मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात त्या संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री, म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहे आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 38. तुमच्या परीक्षा कधी सुरू होणार, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. मित्रांनो, हा एक प्रश्न आहे, म्हणजे हे एक प्रश्नार्थक वाक्य आहे. सोपं आहे. ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 39. 6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेमी लांब आणि 20 सेमी रुंद मापाच्या किती फरशा बसतील. मित्रांनो, फरशीचा आकार काय आहे, चौरस आहे आणि खोलीचा आकार कसा आहे, आयताकृती आहे. या ठिकाणी सुरुवातीला आयताचं क्षेत्रफळ काढूया, नंतर चौरसाचं क्षेत्रफळ काढूया आणि
चौरसाच्या क्षेत्रफळानं आयताच्या क्षेत्रफळाला भागूया, झालं. यामध्ये आपल्याला आपलं उत्तर मिळेल. तर आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं, लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 6 गुणिले 4. या ठिकाणी आपण याचं कन्वर्जन आहे ते सेंटीमीटर मध्ये करून घेऊया. म्हणजे 6 मीटर बरोबर किती सेंटीमीटर असतं, 6 मीटर बरोबर 600 सेंटीमीटर गुणिले 4 मीटर बरोबर 400 सेंटीमीटर. 600 गुणिले 400 बरोबर 2,40,000 चौरस सेंटीमीटर. हे काय असेल, या खोलीचं क्षेत्रफळ असेल. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या फरशीचं क्षेत्रफळ काढायचं आहे आणि या फरशीच्या क्षेत्रफळानं या खोलीच्या क्षेत्रफळाला भागायचं आहे. म्हणजे या ठिकाणी फरशीचं क्षेत्रफळ बरोबर किती होईल, फरशी ही चौरसाकृती आहे, म्हणजे फरशीचं क्षेत्रफळ म्हणजे काय होईल, बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू, म्हणजे 20 गुणिले 20 बरोबर किती होतं, 400. मग फरशी क्षेत्रफळ बरोबर 400 असेल तर त्या खोलीमध्ये किती फरशा बसतील, त्या खोलीमध्ये फरशा बसतील, खोलीचं क्षेत्रफळ 2,40,000 भागिले 400 फरशीचं क्षेत्रफळ. या ठिकाणी शून्याला शून्य गेले आणि 4 एके 4 आणि 6 चौक 24 म्हणजे 600. त्या खोलीमध्ये किती फरशा बसतील, 600 फरशा बसतील. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. 1,260 रुपयास गाय खरेदी केली, तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. पुढे ते गाय विकली, त्यामुळे 15% नफा झाला. तर ती गाय किती किमतीत विकली असावी. मित्रांनो, या ठिकाणी काय केलंय, एक गाय खरेदी केलेली आहे 1,260 रुपयांना आणि तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च झाला. म्हणजे एकूण खर्च किती झाला, 1,260 अधिक 140 बरोबर 1,400. 1,400 रुपये खर्च झाला. आता ते विकले 15% नफ्यानं, म्हणजे 1,400चा 15% नफा किती होईल, 1,400 गुणिले 15 भागिले 100. शून्याला शून्य गेले 14 गुणिले 15 बरोबर 14 गुणिले 15 बरोबर किती होतं, 210. म्हणजे त्याला 210 रुपयाचा काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. म्हणजे ती त्यानं गाय कितीला विकली, 15% नफ्यानं, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा 210 रुपये अधिक घेतले. म्हणजे 1400 पेक्षा 210 रुपये अधिक घेतले, तर 1400 अधिक 210 बरोबर किती, 1,610 रुपयानं त्याने ती गाय विकलेली आहे. ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41. एका गावात 15,000 लोकसंख्येपैकी एकाच 5 स्त्रिया, 3 5 पुरुष आणि उर्वरित बालके आहेत. तर बालकांची संख्या किती. मित्रांनो, या 15,000चे किती आणि भाग पाडलेले आहेत, 5 भाग पाडलेले आहेत. त्यापैकी 1 भाग स्त्रिया आहेत, 3 भाग पुरुष आहेत. म्हणजे राहिला किती भाग, 1 भाग राहिला. म्हणजे 1/5 गुणिले 15,000 केलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल. 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणजे 3,000. त्या गावामध्ये 3,000 बालके आहेत. ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. तर 3,000 स्त्रिया आहेत आणि 3 त्रिक 9, 9,000 पुरुष आहेत. म्हणजे एकूण 15,000 लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 42. इतिश्री होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो, इतिश्री होणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट होण्याची अवस्था, म्हणजे एखाद्या गोष्टीचा शेवट होणे. ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 43. मेनी पीपल डाईड डॉट डॉट प्लेग. मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ॲक्सिडेंट वगैरे मध्ये झाला तर त्याचं काय होईल, फ्रॉम येईल किंवा बाय येईल. परंतु या ठिकाणी एखाद्या रोगामुळे मृत्यू झाला तर त्या ठिकाणी ऑफ येतं. म्हणजे मेनी पीपल डाईड ऑफ प्लेग. ऑप्शन डी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44. डू नॉट टीज मोहन, ही इज व्हेरी डॉट डॉट. मित्रांनो, ही इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. सीता व्हॅल्यूज हर मदर्स डॉट डॉट. मित्रांनो, या ठिकाणी ॲडवाइज आणि ॲडवाइस आलेला आहे. या ठिकाणी ॲडवाइस म्हणजे काय, तर हा एक नाम आहे, याचा अर्थ असतो सल्ला. म्हणजे ऑप्शन बी या ठिकाणी आपलं उत्तर आहे. सीता व्हॅल्यूज हर मदर्स ॲडवाइस. आणि ॲडवाइस म्हणजे काय असतं, तर सल्ला देण्याची प्रक्रिया किंवा सल्ला देणे म्हणजे ॲडवाइस. ऑप्शन ए. मग या ठिकाणी नाउन फॉर्म हे आपलं उत्तर असेल, म्हणजे ॲडवाइस हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46. वैष्णवीने एका पुस्तकाच्या 2 अष्टमांश भाग वाचला होता. आज तिने 12 पाने वाचली तेव्हा पुस्तकाची 72 पाने शिल्लक राहिली. तर त्या पुस्तकाची पाने किती. मित्रांनो, या ठिकाणी पहा, एका पुस्तकाचे 8 भाग केलेले आहेत आणि त्यापैकी 2 भाग तिने आधी वाचलेले होते. ठीक आहे. मग राहिलेले किती भाग, 6 भाग राहिलेले आणि त्या 6 भागापैकी तिने 12 पाने वाचली आणि 72 पाने शिल्लक राहिली. म्हणजे एकूण पाने किती होते 6 भागामध्ये, 72 अधिक 12 बरोबर
84 पानं होती. मग 6 भाग बरोबर 84 असेल तर 1 भाग बरोबर किती असेल? 84 भागिले 6 म्हणजेच 14. एका भागामध्ये 14 पाने असतील. तर 8 भागामध्ये किती असतील? 14 गुणिले 8 बरोबर 14 8 12 दर्शे. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. या पुस्तकामध्ये 8 भागामध्ये प्रत्येकी 14 याप्रमाणे 112 पानं असतील. प्रश्न क्रमांक 47. स्लेव्हरी स्टील एक्झिस्ट्स डॉट डॉट सर्टन ट्राइब्स. मित्रांनो या ठिकाणी पहा सर्टन ट्राइब्स दिलेला आहे. जेव्हा कोणत्या तरी गटाबद्दल किंवा समुदायाबद्दल सांगितलं जातं तेव्हा त्यावेळी अमंगचा वापर केला जातो. स्लेव्हरी स्टील एक्झिस्ट अमंग सर्टन ट्राइब्स. काही प्रजातींमध्ये गुलामगिरी अजूनही अस्तित्वात आहे असा याचा अर्थ आहे. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली स्पेल्ड वर्ड. मित्रांनो डायलॉगचं योग्य स्पेलिंग काय आहे? DIALOGUE. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. भारतात हरित क्रांती कोणत्या 2 पिकांमध्ये सर्वाधिक यशस्वी झाली? मित्रांनो भारतात हरित क्रांती आणली कुणी? भारतात हरित क्रांती आणली डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी. त्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी नॉर्मन बोरलॉग जे की जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत त्यांना भारतामध्ये बोलवलं आणि अमेरिकेतील फोर्ड फाउंडेशन आणि भारत सरकारचं केंद्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून मेक्सिकोमधील मका आणि गहू विकास केंद्रातून गव्हाचे बियाणे आयात करण्यात आले आणि पाण्याची उपलब्धता आणि शेतीची सफल पार्श्वभूमी पाहून त्यासाठी सुरुवातीला पंजाब हा प्रांत निवडण्यात आला. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला काय आलं तर गहू आला आणि त्यानंतर बाकी अन्नधान्य पिकांमध्ये हरित क्रांतीची सुरुवात करण्यात आली. म्हणजे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असेल, गहू आणि तांदूळ. आता मित्रांनो हरित क्रांतीची सुरुवात कधी झाली? तर हरित क्रांतीची सुरुवात ही मित्रांनो भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात ही 1965 झाली आणि खरी हरित क्रांती ही 1967 घडून आली. म्हणजे आपल्याला त्याचे परिणाम पाहायला मिळाले आणि त्यानंतर ही प्रक्रिया 1978 पर्यंत सुरू राहिली. प्रश्न क्रमांक 50. इतिहासात प्रसिद्ध असलेली पेशवे व निजाम यांच्यातील लढाई खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? मित्रांनो बीड जिल्ह्यातील राक्षस भवन या ठिकाणी ही लढाई झाली होती. ऑप्शन ए हे आपलं उत्तर आहे. बीड जिल्ह्यातील राक्षस भवन या ठिकाणी हैदराबादचा निजाम अली आणि मराठे यांच्यामध्ये 10 ऑगस्ट 1763 ही लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये मराठ्यांचा खूप मोठा विजय झालेला होता आणि मराठ्यांचं नेतृत्व केलेलं होतं थोरल्या माधवराव पेशव्यांनी. त्याचबरोबर आता विचारलं जाऊ शकतं की ही जी लढाई झाली ती कोणत्या नदीच्या काठावर झाली? या ठिकाणी ठिकाण विचारलेलं आहे राक्षस भवन, परंतु राक्षस भवन हे कोणत्या नदीच्या काठावर आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी गोदावरी नदीच्या काठावर गेवराई तालुका आहे. बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या काठावर गेवराई तालुका आहे. त्या ठिकाणी हे राक्षस भवन गाव आहे आणि या गावामध्ये ही लढाई लढण्यात आली होती. त्याचबरोबर मित्रांनो जर पाहायला गेलं तर मराठ्यांचे सेनापती कोण होते? माधवराव पेशवे, जानोजी भोसले आणि रघुनाथराव पेशवे. तर निजामाचे सेनापती आणि त्याचे मदतनीस कोण होते? तर इस्माईल खान पन्नी, राघोजी जाधवराव, नानासाहेब निंबाळकर खर्डेकर आणि जनरल बुशी जो की फ्रान्सचा होता. म्हणजे फ्रेंचांनी देखील निजामाला पाठिंबा दिलेला होता. तरीही मराठ्यांनी त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. लक्षात ठेवा मराठे हे प्रबळ होते. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल त्याचबरोबर हे प्रश्न तुमच्या लक्षात राहणार असतील तर तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि जिल्हा परिषद भरतीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केले जाणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.